महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनामध्ये शपथविधीचा सोहळा पार पडणार। 33 वर्षांच्या नंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार। याआधी 1991 मध्ये नागपूरमध्ये झाला होता मंत्रिमंडळ विस्तार। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर 10 दिवसांनी राज्यामधल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त। उद्या भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोघांमध्ये सुद्धा पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। त्यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्या आमदारांना मान्य असेल, दादा भुसे यांची प्रतिक्रिया। भाजपा आमदार बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक। काही जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत, मात्र लॉबिंग करून सर्व गोष्टी मिळतात असं भाजपमध्ये होत नाही, लोणीकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारींचा भाजपला सल्ला। चारित्र्यहीन आमदाराला मंत्रिपद नको, संजय राठोड यांच्यावरती किशोर तिवारी यांचा निशाणा। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार। फडणवीसांच्या स्वागताची नागपूरमध्ये जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरामध्ये प्रत्येक घराला रोषणाई। फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार। त्याआधी ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी सर्व आमदारांच्या बैठकांचं आयोजन। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानी पालिकेकडून जंतुनाशकांची फवारणी। 16 तारखेपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण। पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासामध्ये गौरव कोडगिरे यांची सुटका। इतवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरामधल्या पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करतानाचं व्हिडिओमधून समोर। आज राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह। दत्तात्रय हे भगवान विष्णूचे प्रमुख अवतार मानले जातात। आज वीकेंडची सुट्टी आल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी। कोल्हापूरच्या नरसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। सायंकाळी 5 वाजता दत्त मंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा साजरा होणार। भिवंडीच्या कामत घरमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने यज्ञ सप्ताहाचं आयोजन। माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी सपत्नीक केलं हवन। 7 दिवस गुरुचरित्र पारायणाचं आयोजन। मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं। कल्याण ते इगतपुरी आणि कल्याण ते लोणावळा अशा दोन्ही घाटामध्ये विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे मोठा गोंधळ। यामुळे सर्वच लोकल आणि एक्सप्रेसचं वेळापत्रक बिघडलं। पश्चिम रेल्वेवरती उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवल्या जाणार नाही। उद्या मध्य रेल्वेच्या मार्गावरती मेगा ब्लॉक, विद्याविहार आणि ठाणे स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक घेतला जाणार। हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या सीएसएमटी पनवेलच्या दरम्यान ब्लॉक, तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवा सुद्धा रद्द राहील। ब्लॉकच्या कालावधीमध्ये सीएसएमटी वाशी या विभागामध्ये विशेष लोकल धावणार। नाताळच्या सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेच्या 48 विशेष गाड्या मुंबई करमाळी, कोचुवेली आणि पुणे करमाळीच्या दरम्यान 48 विशेष रेल्वे सेवा चालवल्या जाणार। कराड चिपळूण महामार्गावरती वाहतूक ठप्प। वळणावरती अवजड वाहतूक करणारा ट्रक बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प। कुंभारली घाटामध्ये वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा। कुर्ला बस आगारामधून बेस्टची वाहतूक पुन्हा एकदा सुरू। बेस्ट बस अपघाताच्या नंतर वाहतूक करण्यात आली होती बंद, त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना दिलासा।
माझगाव डॉकला 250 वर्ष पूर्ण. उद्या माझगाव डॉक लिमिटेड चॅलेंज रनचं आयोजन. मॅरेथॉनसाठी दक्षिण मुंबईमधील वाहतुकीमध्ये बदल. नंदुरबारच्या सातपुड्यामध्ये थंडीची लाट. तापमान 8 अंश सेल्सिअसच्याही खाली. थंडीसोबत सगळीकडे दाट धुक्याची चादर. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावाने होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार. या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भामधल्या शेतकऱ्यांना दिलासा. धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. 1 लाखापेक्षा अधिक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. भिवंडीच्या लोणाडमध्ये बिबट्याचा थरार. 20 तासांच्या ऑपरेशनच्या नंतर बिबट्याला पकडण्यामध्ये यश. पॅरामाउंट गोदामामध्ये बिबट्या शिरला होता. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. सत्र संपत आलं तरी विदर्भामधल्या 6,64,00,000 विद्यार्थ्यांना अद्यापही शाळेचा गणवेश नाही. नितेश कराळेंवरती वर्ध्यामधल्या पोलीस प्रशासन आणि सरकारच्या संगनमतानं खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल. या प्रकरणी खासदार भास्कर भगरे आणि अमोल कोल्हेंचं पोलीस महासंचालकांना पत्र. पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवरती कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरती कारवाई. तारापूरकरांचा आरोप. जळगावच्या धरणगाव तालुक्यामधल्या पिंपळे फाट्यावरती एसटी बसची रस्त्यावरती उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक. अपघातामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू तर 22 प्रवासी जखमी. अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या विदेशी नायजेरियन नागरिकांवरती नवी मुंबई पोलिसांची कारवाई. नवी मुंबई आणि पनवेल परिसरामधून 16 नायजेरियन आरोपींना अटक. 12 कोटींचे अंमली पदार्थही जप्त. मुंबईच्या चेंबूरमधील अमर महल भागामधल्या सायकल आणि फर्निचरच्या दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश. गडचिरोलीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून एकाही स्थानिक तरुणाचा नक्षलवादी चळवळीमध्ये प्रवेश नाही. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचं रक्षण फक्त संविधान करू शकतं. गडचिरोलीमधील नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर गिरधर यांचं वक्तव्य. दिल्लीमधील शाळेला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी. डीपीएस आरके पुरम शाळेला बॉम्बनं उडवून देण्याचा धमकीचा ईमेल. संविधानावरील चर्चेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3च्या नंतर लोकसभेमध्ये उत्तर देणार. तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट. विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसाच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा घेणार आढावा. बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होण्यासाठी सज्ज. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर वर्षाच्या अखेरीला बाजारामध्ये दाखल होणार. सरकारकडून पॅन 2.0 डिजिटल स्वरूपामध्ये आणण्याचा निर्णय. या प्रकल्पासाठी सरकारकडून 1,435 कोटींचा खर्च. नवं पॅन कार्ड ग्राहकांसाठी अत्यंत सोयीचं असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.